माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवद्गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. अध्याय 11, विश्वरूप दर्शन योग. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. अध्याय 11. अर्जुन म्हणाला, करुणी करुणा माझी, बोलिला सरहस्य जे, त्या थोर आत्मविद्येने माझा हा मोह फेडिला. उत्पत्ती नाश भूतांचे ऐकिले मी सविस्तर, कळला तुझ पासोनी अभंग महिमा तुझा. तुझे ते ईश्वरी रूप मानितो सांगसी जसे, तेची मी इच्छिलो पाहू प्रत्यक्ष पुरुषोत्तम. तू जरी मानिसी शक्य मज ते रूप पाहणे, तरी योगेश्वरा देवा दाखवी तेची शाश्वत. श्री भगवान म्हणाले, पा दिव्य तशी माझी रूपे शतशस्त्र तू, नाना प्रकार आकार वर्णजात विचित्रची. वसु वायू पहा रुद्र, तसे आदित्य अश्विनी. पहा अनेक आश्चर्य, कधी कोणी न पाहिले. येथे आज पहा सारे विश्व तू सचराचर, माझ्या देहात एकत्र इच्छा दर्शन हे तुझ. परी तू चर्मचक्षुने पाहू न शकशी मज, घे दृष्टी घे दिव्य दृष्टी ही माझा ईश्वरी योग तू पहा. संजय म्हणाला, मा योगेश्वरे कृष्णे राया बोलून ह्यावरी, दाविले ते तपार्थास थोरिले रूप ईश्वरी. बहु डोळे मुखे जात दर्शने बहु अद्भुत, बहु दिव्य अलंकार सच्च दिव्य आयुधे बहु. दिव्य वस्त्रे फुले गंध लेऊनी सरतो परी, आश्चर्य भरला देव विश्वव्यापी अनंत तो. प्रभा शस्त्र सूर्याची नभी एकवटे धरी, तरी त्या थोर देवांच्या प्रवेशी न तुळेची. सारे जगातले भेद तेव्हा कालवले जसे, देहात देव देवांच्या देखिले तेत अर्जुने. मग विस्मित तो झाला, अंगी रोमांच दाटले. प्रभू सात जोडोनी बोलिला नतमस्तक. अर्जुन म्हणाला, देखे प्रभु देव तुझ्या शरीरे, कोंडाटले सर्वची भूत संग. पद्मासनी ध्यान धरी विधाता, ऋषी सवे खेळत दिव्य सर्प. लिहुनी डोळे मुकुळात पोट, जेथे तेथे तुझी अनंत मूर्ते. विश्वेश्वरा शेवट मध्य मूळ, तुझ्या नमी देखत विश्वरूपी. प्रभो गदा चक्र किरीटधारी, प्रकाश सर्वत्र तुझा प्रचंड. डोळे न पाहू शकती अपार, ज्यातुनी ये पेटत अग्नि सूर्य. तू थोर रे अक्षर जाण जाचे, तुझाची आधार जगास अंती. तू राखीशी शाश्वत धर्म नित्य, मी मानितो तू परमात्म तत्व. किती भुजा वीर्य किती पसारा, डोळे कसे उज्ज्वल चंद्र सूर्य. हा पेटला अग्नी तुझ्या मुखात, तू ताविसी सर्वची आत्मतेजे. दाही दिशा विस्तृत अंतराळ, व्यापुनी तू एकची राहिलासी. पाहुनी हे अद्भुत उग्र रूप, तिनी जगे व्याकुळली उदारा. हे देव सारे विगती तुझ्यात, कोणी भवे कोणी भये पार्थित बद्ध हस्त. मांगल्य गीते तुझ सिद्ध संत, परोपरी आळविती समस्त. आदित्य विश्वे वसुरुद्र साध्य, कुमार दोघे पितृदेव वायू. गंधर्व दैत्यास यक्ष सिद्ध, सारे कसे विस्मित पाहताती. अफाट हे रूप असंख्य डोळे, मुखी भुजा पुरु असंख्य पाय. असंख्य पोटे किवकताळ दाढा, या दर्शने व्याकुळ लोक मीही. भेदुनी आकाश भरूनी रंगी,
फाडून डोळे उघडून तोंडे. तू पेटलासी वद जीव माझा, घ्याला न देखे भ्याला न देखे क्षमा आणि धीर. कराळ दाडा विकराळ तोंडे, कल्पांत अग्निसम देखताची. द्विगमुड झालो सुखते पळाले, प्रसन्न हो की जग हे तुझेचे. हा कसे धृतराष्ट्रपुत्र घेऊनिया राजसमोसारे. हे भीष्म हे द्रोण तसाचे कर्ण, हे आमुचे वीरही मुख्य मुख्य. जाती त्वरेनेची तुझ्या मुखात, भयानजी भयासूर जात धाडा. दातात काय शिरली शिरीजी, त्यांचे जसे पीठची पाहतो मी. जसे नद्यांचे सगळे प्रवाह वेगे समुद्रातची धाव घेती, तसे तुझ्या हे जळत्या मुखात धावून जाती नरवीर सारे. वरोनिया वेग जसे पतंग, घेती उड्या अग्निमुखी मराया. तसेची हे लोक तुझ्या मुखात, घेती उड्या वेग बरे भराया. समस्त लोकास गिळून होट, तू चाटियोसी तू चाटितोसी जळत्या जिवांनी. वेडून विश्वात समग्र तेजे, बाजे प्रभो उग्र तुझी प्रभाहे. सांग असा कोण तुम्ही भयान, नमो तुम्हा देववरा न कोपा. जाणावया उत्सुकादि देवा, ज्ञानी न एकी करणी कसी. श्री भगवान म्हणाले, मी काळ लोकातक वाढलेला, बक्षावया सिद्ध येथे जनास. हे नष्ट होतील तुझ्या विनाही, झाले उभे जे हुयत्र वीर. म्हणून तू ऊठ मिळीव कीर्ती, जिंकून निष्कंटक राज्य भोगी. मी मारिले हे सगळेची आधी, निमित्त हो केवळ सव्यसाची. द्रोणास भीष्मास जयद्रथास, कर्णादी वीरा सरणांगणात. मी मारिलेस फिरोणी मारी, निशंक झुंजे जय हो तुझाची. संजय म्हणाला, ऐकून हे अर्जुन कृष्ण वाक्य, व्याला जसा कापत हात जोडी. कृष्ण सवंटून पुनच्च बोले, लवनिया तिथ गळा भरोने. अर्जुन म्हणाला, जगी तुझ्या युक्तची कीर्तनाने, आनंद लोटे अनुराग धाटे. ब्याले कसे राक्षस धाव घेती, हे वंदिती सिद्ध समासारे. प्रभो न काय तुझ वंदितीत, कर्त्यास करता गुरु गुरुस. आधार तू अक्षर तू अनंता, हायस नाही सपलीकडे तू. देवादी तू तुझी पुराण आत्मा, जगास या अंतिमास राहतू. तू जाणतोसी तुझ मोक्षधामा, विस्तारसी विश्वनंत रूपा. तू अग्नी तू वायू समस्त देव, प्रजापतेची पिता वडील. असो नमस्कार सहस्रद्वार, पुन्हा पुन्हा आणि पुन्हा पुन्हा. समोर मार्गे सगळीकडेची, असो नमस्कार जिथे जिथे तू. उत्साह सामर्थे तुझे अनंत, तू सर्व सर्व तुझ्याची पोटी. समान माने अविनीत भावे, कृष्णा गड्या हाक असीची मारी. न जाणता हा महिमा तुझा मी, येथे प्रमादे बहुबोल भोले. प्रेमे प्रमादे बहुबोल भोले. खेळे निजे स्वैरची खात बैसे, चेष्टा करी सर तुझ्या समोर. जनी मणिवा तुझ तुच्छ लेखे, क्षमा करी भान तुझे कुणास. आहेस तू बाप चराचरास, आहेस मोठी गुरुदेवता तू. तुझी न जोडी तुझ कोण मोडी, तिनी जगी आ उपमाची थोडी. म्हणून लोटांगण घाली तुम्ही, प्रसन्न होई स्तवनीय मूर्ते. क्षमा करीवा मजले कराते, सखा सख्या ते
प्रिय तू प्रियांते अपूर्व पाहुनी अपार घालो परी मनी व्याकुळात न जाय पुन्हा बघू दे मज तेचे रूप प्रसन्न होई जगदीश्वरा तू घेई गदा चक्र किरीट घाली तसेची पाहो तुझ इच्छितो मी अनंत बाहूस गिळोनी पोटी चहूभुजांचा नटविश्वमूर्ते. श्री भगवान म्हणाले, प्रसन्न होऊनी रचूनी योग हे दाविले मी तुझ विश्वरूप अनंत तेजोमय आद्य थोर जे पाहिले आजवरी न कोणी ठोकुनी हा वेद करुणी कर्म एजुनी वा उग्र तपेत पोनी देऊनी दाने जगती न शक्य तुझ्या विना दर्शन हे कुणास हो नको व्याकुळ मूढ भावे पाहून हे रूप भयान माझे प्रसन्न चित्ते भय सोडून तू पहा पुन्हा ते प्रिय पूर्व रूप. संजय म्हणाला, बोलून ऐसे मग वासुदेवे पार्थास ते दाखविले स्वरूप प्याल्यास आश्वासन द्यावया तो झाला पुन्हा सौम्य उदार देव. अर्जुन म्हणाला, पाहुनी हे तुझे सौम्य मानुषी रूप माधवा झालो प्रसन्न मी आता आलो भानावरी पुन्हा. श्री भगवान म्हणाले, हे पाहिलेस तू माझे अति दुर्लभ दर्शन आशाची राखुनी ज्याची झुरती नित्य देवही यज्ञ दान तपे केली वेदाभ्यास ही साधिला तरी दर्शन हे माझे न लाभे लाभले तुझ लाभे अनन्य भक्तीने माझे हे ज्ञान दर्शन दर्शने होय माझ्यात प्रवेश मग तत्वता माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे जगी निशंग निर्वेर मिळे तो मज महत्पर मिळे तो मज महत्पर. हरि ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम एकादशोऽध्यायः. विनोबा भावे गीता ही अध्याय समाप्त.